या अभंगाद्वारे विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वसामान्य माणसापासून तर सर्व श्रेष्ठ व्यक्तीपर्यंत तर सर्वसामान्य जीवापासून तर सर्व श्रेष्ठ ज्ञानी व्यक्तीपर्यंत या अभंगातून उपदेश करतात. या अभंगातून जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय सांगतात की बाबा रे, जो व्यक्ती जन्माला आला त्या व्यक्तीला प्रत्येकाला जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या सोबत धर्म आहे. धर्म हा नुसता दोन शब्दाचा नाही. धर्माची व्याख्या या अभंगात जगद्गुरु एका साधकाने विचारलं, का हो महाराज, तुम्ही धर्माचे पालन करणारे सांगतात, काय हो धर्माचं पालन? तुम्ही तर साधू आहात, तुम्ही तर संन्यासी आहात, तुम्ही तर महाराज आहात, मग तुमचं काय काम आहे? तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, धर्माचे पालन, पाखंड खंडन. आम्हा साधू लोकांचं, आम्हा महाराज लोकांचं एकच काम आहे, काय? धर्मामध्ये वाढत असलेल्या पाखंडपणाचं खंडन करणं. या ठिकाणी फक्त साधूचं वर्णन नाही घेतलं, पाखंड खंडन. या ठिकाणी जे पाखंड खंडन म्हणलं ते झालं साधूच्या भाषेमध्ये. धर्माचे पालन अनेक पद्धतीने केले जाते. धर्माचा प्रचार प्रसार साधू संत करतात, तर धर्माचं रक्षण हे क्षत्रिय करतात. आणि ते क्षत्रिय कोण्या पाखंड्याचं खंडन करतात? जे धर्मावर चाल करून येतात, जे धर्म संपवायला बसले, तर सर्वांचं खंडन हे क्षत्रिय. मग महाराज त्या साधकाने पुन्हा विचारलं, का हो महाराज, तुम्ही धर्माचं पालन करत असताना अजून काय करतात? त्यावेळेस महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम. आम्ही हे काम करत असताना आम्हाला अजून एक काम आहे. कोणतं? नामरूपी जे बीज आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं. ते नामरूपी बीज प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायचे. ते नामरूपी बीज त्याचे विशाल वटवृक्ष करायचे. एवढं आमचं काम. बरं महाराज, तुम्ही धर्माचं पालन करतात, ठीक आहे, तुम्ही धर्माचं काम करतात, चांगली गोष्ट, पण हे काम करत असताना शत्रू वाढतात. हे काम करत असताना शत्रू वाढतात. जगाचा नियम आहे, आजचा नाही, जगाचा पहिल्यापासून नियम आलेला आहे. जो व्यक्ती सत्य बोलतो, जो व्यक्ती खरा बोलतो, तिथे सर्वात जास्त शत्रू असतात. जो व्यक्ती धर्मासाठी काम करतो, जो व्यक्ती धर्मासाठी झटापट करतो का, तिथे सर्वात जास्त शत्रू असतात. मग महाराज, तुमचे शत्रू नाहीत का? पण तुमचे जर शत्रू असतील तर तुम्हालाही तुमचं रक्षण करावं लागेल. तुमच्याकडे कोणतं शस्त्र आहे? तेव्हा काय म्हणतात, तीक्ष्ण उत्तरे हाते घेऊन बाण फिरे. आमच्याकडे शस्त्र आहे. साधू झालो म्हणून काय झालं? आम्हाला शास्त्रानं शस्त्र उचण्याची